नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षक आहे, शाळाप्रमुख आहे. माझ्या 34 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये हा पहिलाच असा ध्वजारोहण आहे, झेंडावंदन आहे, जो माझ्या कामाच्या ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे. काही कामानिमित्त मी इकडे गावी आलो आणि इथं मला मग अजून 2 दिवस राहावं लागणार आहे. पण मला एक जरी मी रजेत असलो तरी पण शेवटी स्वातंत्र्य दिन साजरा करणं माझं कर्तव्य आहे. तर आमचे ह्या शाळेचे जिल्हा परिषद शाळेचे जखीवाडी आहे ते मुख्याध्यापक आहेत तोडकर सर. तर मी सरांना आल्या 7 वाजता विनंती केली की सर असं आहे, मला आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचं आहे. ते म्हणजे काही हरकत नाही. पण मला इथं आल्यावर इतका आनंद वाटला की पहिलं पतसंस्थेचं जे आहे तिथं ध्वजारोहण केलं, नंतर मग ग्रामपंचायतीचं कार्यालयात प्रवेश केलं आणि नंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा इतका सुंदर सहभाग झाला. एका रांगेत सगळे मान्यवर बसले होते, SMC अध्यक्ष किंवा आणखी सदस्य सगळ्यांचा आणि विशेष म्हणजे सगळ्या बाजूने गावकरी मंडळी बसतात. इतकं सुंदर वाटलं. त्यात मुलांचं विविध भाषणं मराठीतून, इंग्रजीतून, हिंदीतून वेगवेगळं नाविन्य मला खूप या जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीच वेळ ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विद्यार्थ्यांचंही पाहिलं. खूप खूप धन्यवाद माऊली. माझे तुम्हाला धन्यवाद आहे, आभार आहे. आणि माझी विनंती आहे तोडकर जरा की तुम्ही पण 2 शब्द काहीतरी बोलावं जरा, म्हणजे मला माझी उपस्थिती ठेवली ही महत्त्वाची आहे. शाळेमध्ये जरा पुढे आला पाहिजे. आपल्या शाळा जखीवाडीमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई महानगरपालिकेचे सर या ठिकाणी आले आणि उपस्थित राहिले आणि त्यांनी आमच्या शाळेचं कौतुक केलं. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो. खूप. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीचं इतकं म्हणजे नावासरशी कोणाच्या हस्ते, कोणाला विद्यार्थ्यांचं बक्षीस, माजी सैनिक आहेत, जुने माजी सैनिक, आत्ता म्हणजे खूप नाविन्यपूर्ण मला खरंच बघायला भेटलं. कदाचित माझ्या शब्दामध्ये तेवढी उत्तमता नसेल, पण एकंदरीत मुलांचा सहभाग, परेड घेणं, सगळ्याच गोष्टी मला खूप छान वाटल्या. मी खरं आलो होतो 15-20 मिनटं